आबासाहेब, आम्ही जिंकलो. दादासाहेब हरले. तुम्ही जिंकलात, पण तुमच्या मागे तर आबासाहेब होते. खरं तर तेच खेळत होते, तुम्ही फक्त निमित्त होता. म्हणजे मुर्तजा निजामाच्या आडून स्वतंत्र राज्याचा पट. संभाजीराजे, शिवबा, आता तुम्ही बाहेर खेळा. चला शिवा. चला. आम्ही जाणून आहोत तुम्ही चाणाक्ष आणि चतुर आहात. आमचा मनसुबा अचूक ओळखलात. म्हणजे मुर्तजा निजामाच्या आडून स्वतंत्र दौलत. होय, परंतु आडून नाही. मुर्तजास मांडीवर बसवून आम्ही निजामशाही पुन्हा स्थापन करणार. मान्य साहेब, पण आम्हाला यात धोका वाटतो. धोका? हो, तुमच्या या निर्णयामुळे निजामशाही मोठी होईल, पण आपल्या पदरी काय? काहीच नाही. निजाम मोठा होईल, पण आपण खुजे ते खुजेच राहू. नाही राणीसाहेब, या डावात आम्हास खुजेपणा येणार नाही. उलट ही शाही शहाजीच्या नावानं ओळखली जाईल. आपला दबदबा वाढेल. राजे, एवढा आत्मविश्वास आहे तर मग तुम्हीच का नाही बसत सिंहासनावर? लोकांस ते रुचणार नाही. का नाही रुचणार? तलवार आपली, पराक्रम आपला, बळ भूमी आपली. मग लोकरुचीचा सवाल येतोच कुठे? राणीसाहेब, असाच विचार करता करता एक दिवस आपण आपल्याच सावलीला भिवू. आम्ही भिणारे नाही. मग का हा डावपेच? का हा खेळ? तलवारी आपण गाजवायच्या, रणांगणात रक्ताचं शिंपण आपण करायचं, आणि आपल्या जीवावर हे सिंहासनावर. आणि आपण मुजऱ्याचे धन. हाजी सलामत. जी हाँ हुजूर. काय आहे? जिजा आम्हास मान्य आहे, परंतु या क्षणी आम्ही बांधले गेलोय. साहेब, उखळातून तोंड बाहेर काढलं तर मुसळाचे मार बसणार नाहीत, हे तर खरं. मग खरंय, उखळातून मुंडकं बाहेर काढायलाच हवं. परंतु या सध्याच्या धामधुमीच्या काळात आपण आपलं मुंडकं कुठेही ठेवलं तरी तिथं आपोआप उखळ तयार होत आहे. मग व्हा मुसळ आणि करा कांड उघ्याचं. करायलाच हवं, करणारच. परंतु काय? परंतु राणीसाहेब, या वक्तास तरी आम्हास मुर्तजाला पुढं करून मोगलांना दूर ठेवावं लागेल. दुसरी गोष्ट, मुर्तजा हा आदिलशहाचा रिश्तेदार आहे. त्यामुळे मुर्तजा जर सिंहासनावर बसला तर आपल्याला आदिलशाहीचा पाठिंबा मिळेल. निजामशाहीतील सगळेच सरदार गप्प राहतील आणि थोड्या वेळासाठी का होईना मोगल आपल्यापासून दूर राहतील. आलं लक्षात? परंतु साहेब, या साठमारीत आपल्या स्वतंत्र राज्याचा विचार बाजूला तर फेकला जाणार नाही ना? बिलकुल नाही. लक्षात घ्या, मुर्तजा निजाम ही आपल्या स्वतंत्र राज्याची पायरी आहे. त्या पायरीवर प्रथम फुलं टाकायची आणि मग त्याच पायरीवर पाय ठेवून वर जायचं सिंहासनाकडे. राजे, तुम्ही खूप मोठा पट आखलाय, पण हे सगळं जुळून येईल ना? मुर्तजाच्या जागी दिसेल ना स्वराज्य मूर्ती? दादासाहेब, कुठे बाहेर निघालात? हो. थोड्या वेळाने गेला असतात तर बरे झाले असते. थोड्या वेळाने? मग आता काय करायचं आम्ही? आमच्या सोबत खेळला असता, तलवारीचे काही हात झाले असते. तुमच्याशी तलवारीचे हात? अजूनही आम्हास कमजोर समजतात. आम्ही विजयी झालो होतो, आहे ना लक्षात? तुम्ही कुठे विजयी झालात? जिंकले ते आबासाहेब. आबासाहेब होते म्हणून तर तुम्ही टिकलात. खेळणार तर आम्हीच होतो, परंतु ऐन वेळीच तिथे आबासाहेब आले म्हणून. शिवबा, तुम्ही कसे आहात ना ते आम्हाला कळलंय. कसे? लबाड. आम्ही लबाड नाही दादासाहेब. असं? मग खरं सांगा,
आम्ही तुमच्याशी खेळत नाही अशी तक्रार तुम्ही आबासाहेबांकडे केली की नाही? नाही, नाही. आम्ही फक्त आमच्या मनाची खंत त्यास सांगितली. मनाची खंत? बरे आहात की? शब्द तर असे ठेवणीतले वापरतात जसे मातब्बर कारभारी. शिवबा, आम्ही तुम्हाला पक्क ओळखलंय. करायचं सगळं पण दाखवायचं असं की आम्ही काहीच केलं नाही. दादासाहेब, तुम्ही किती हुशार आहात. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. आता खेळायचे? अजून 2 हात करायची खुमखुमी आहेच की. मला वाटलं विसरलात. आम्ही काही विसरत नाही दादासाहेब. चला. नाही. गोदा, तांदूळ आणि उडीद प्रमाणात घेतलंयस ना? हा, धणे जिरे प्रमाणात घालायचे बर का. वड्याची चव अगदी रेंगाळली पाहिजे जिभेवर. काय भजी समद घेतलंय. सासूबाई साहेब, आज वडे सागुतीचा बेत ठरवलाय. आज काय विशेष? अगदी वडे वगैरे? आमचे चिरंजीव खूप दिवसांनी घरी आलेत, निवांत दिसतायत, म्हणून म्हटलं त्यांच्या आवडीचं जेवण करून खाऊ घालावं. वडे सागुतीचा बेत कसा वाटतो? छानच आहे. तुम्ही दोघी सागुतीची तयारी करा बरं. हो, घेतो की. त्यांच्या आवडीचा रस्सा बनवू आम्ही. चांगला तेज तरार रस्सा बनवा. तुमचं झालं की मग मी वड्याची तळण करायला घेते. सगळ्यांचे थाळे एकत्रच लावू. बाप आणि दोन्ही लेक ताव मारून जेवतील. फारच छान कल्पना आहे सासूबाई साहेब. सध्या शहाजीराजेंच्या मनात कुठलंही राजकारण घोळत असलेलं दिसत नाही, म्हणून आपल्याला हे सगळं करायला मिळतंय. नाही तर आहेच धावपळ आपली 5वीला पुजलेली. हे खलिते अत्यंत गोपनीय आहेत. शिताफीनं त्या संबंधितांकडे पोहोचवायला हवेत. जी राजा. कसूर चालणार नाही. शिवाय देरीही होता कामा नये. हा समय मोठा जिकिरीचा आहे. या. जी. कसली एवढी धांदल? महत्वाचे खलिते पाठवले. तुम्ही इथं खलित्यांशी खेळताय आणि आमची मुतपाक खाण्यात खलबत्त्यांशी झटपट सुरू झालीये. असं? परंतु वजह? मातोश्रींचा आदेश आहे, चिरंजीवांच्या पसंतीचा बेत करा म्हणून. सध्या आमच्या पसंतीचा बेत एकच, निजामशाहीची स्थापना. तो बेत पहिला. तेही खरंच. काय झालं मुर्तजा निजामाचं? त्यासाठी भीमरायांस पाठवलं आहे. त्यांच्याच निरोपाची वाट आम्ही बघत आहोत. आणि हे खलिते? आपल्या माणसांसाठी, जे आपले आहेत त्यांचा पाठिंबा मिळवायचा. जे आपणास मानतात त्यांना आपल्या बाजूनं वळवायचं. एक शाही पुन्हा प्रस्थापित करायची, हे मोठं आव्हान राणी साहेब. आणि आम्हाला खात्री आहे हे आव्हान तुम्ही पेलणार. त्यासाठी मुर्तजा आपल्या हाती यायला हवा. येणार, खात्री आहे आम्हाला. परंतु मुर्तजाचा सुगावा आपल्यासारख्या इतरांना लागला तर? लागू शकतो राणी साहेब. परंतु तुम्ही त्यासाठी सिंहासन तयार करून ठेवलंय. हो. आणि मुर्तजा हाती सापडलाच नाही तर? तयार केलेलं सिंहासन मोकळं राहणार नाही, हे निश्चित. स्वारी? खात्री बाळगा. आज कुछ ज्यादा ही खुश नजर आ रहे हैं हुजूर. अलबत्त, और क्यों ना हो. दुनिया की सबसे ताकतवर सल्तनत मुगलिया सल्तनत से हम जुड़े हुए हैं. जहां अपना शाहजहां का हाथ हमारे सर पर है, अब कोई भी हमारा कुछ नहीं बिगाड़ सकता.
सही फरमाया हुजूर। निजामशाही छोड़कर मुगलिया सल्तनत में दाखिल होने के बाद कई सरदार आप पे नाराज थे। होने दो, हमें उनकी परवाह नहीं। हमारे बराबरी के चंद सरदार थे, जैसे कि लखोजी जाधव, लेकिन वो तो अब अल्लाह को प्यारे हो गए। और एक बचे हैं वो शाहजी भोसले। वो भी तो हार चुका है, शाहजहां के दरबार में दाखिल हो गया है। निजामशाही तो रही नहीं, आखिरी निजाम को भी आपने मार गिराया। हमारे पास ये मशहूर किला है दौलताबाद, और हमारे दुश्मन कोई भी नहीं। मतलब हुजूर, यहाँ इस इलाके के आप मालिक हो गए हो। अब समझ में आया मंसूर, अल्लाह जब भी देता है छप्पर पूरा फाड़ के देता है। आज तक हर फतह पाने के लिए हमने जमकर लड़ाई की, मेहनत की, पर अब हमारी किस्मत ऐसे चमक उठी है कि हर फतह बिना लड़े ही दर्ज होने लगी है। हुजूर, आओ आओ, क्या खबर लाए हो? देखो मंसूर, करिश्मा देखो, सुनाओ, ये खबर भी हमारे लिए खुशियां ही लाई होंगी। सुनाओ। हुजूर, सुनने में आया है कि शाहजी राजे भोसले ने मुगल परचम उतार दिया। हुजूर, क्या? शाहजी का दिमाग घूम गया है। मुगल परचम उतारना मतलब शाहजहां से दुश्मनी, मौत को बुलावा। हुजूर, एक और खबर है। निजाम शाही का एक वारिस मुर्तजा अभी भी जिंदा है। हुजूर, क्या मनहूस खबर लाए हो? ये सच है? ये हुजूर, खबर बिल्कुल पुख्ता है। या अल्लाह, हम समझते थे कि निजाम के साथ साथ हमने पूरी निजाम शाही को दफन कर दिया, लेकिन नहीं, निजाम शाही का एक वारिस अभी भी जिंदा है। जाओ पता करो ये मुर्तजा कौन है और कहां है और किसकी पनाह में है। जाओ। जी हुजूर। हुजूर, क्या सोच रहे हो? निजाम शाही का ये वारिस का जिंदा होने की खबर और शाहजी राजे का मुगल परचम उतारने की खबर, इनमें कोई तालमेल तो नहीं? और अगर है तो ये बात हमारे लिए खुशी की बात नहीं है। लेकिन इस वक्त हमारा यह जानना जरूरी है कि यह मुर्तजा आखिर है कौन और कहां पे है। इस मुर्तजा की मौत हमें सबसे ज्यादा खुशी दे सकती है मंसूर। राजे, आता दिरंगाई नको। तातडीनं मुर्तजाचा खरे खोटेपणा जाणून त्याला आपल्या ताब्यात घ्यावं। आम्ही त्याच धांदलीत आहोत राणीसाहेब। ठिकठिकाणी आम्ही आमची माणसं पाठवली आहेत। माणकोजीराव, तुकोजीराव, सोनोपंत एका आघाडीवर आणि हनुमंत दुसऱ्या आघाडीवर। आम्ही सावध आहोत, चिंता करू नये। आबासाहेब, आम्ही दादासाहेबांसोबत जिंकलो ना? ओहो, ते म्हणतात आम्ही जिंकलो ते फक्त आपणामुळे। अच्छा, असं म्हणाले ते? हो, म्हणून आम्ही ठरवले की आता आपणच खेळायचे, शाबास। पण तुमच्या बरोबर। आमच्या सोबत? हो। पण काय खेळणार तुम्ही? लपंडाव खेळूयात? हो, लपंडाव तर आमच्या आवडीचा खेळ आहे। चला तर मग खेळूयात। परंतु आबासाहेब, लपंडाव हा वाड्याच्या मागील परसदारात खेळायचा। मागे का? पुढे एवढी जागा आहे, चढ उतारेत लपण्यासाठी जागा आहे, मग तिथं का नको? कारण आम्हास तिथे लपायची सुरक्षित जागा ठाऊक नाही। आम्ही तिथे खेळलो नाही। इथे कसं, इथे आम्ही खेळतो। चला खात, चला तुम्ही पुढे वा, आम्ही येतोच। तुम्ही लपा, आम्ही तुम्हाला शोधून काढतो। परंतु लवकर या। बघितलं, लपण्याची जागा कशी अचूक निवडली। सहज पण खूप मोठं बोलून गेले ते। युद्धभूमी ही परिचयाचीच हवी। हो ना, आणि हे त्यांस उपजतच आहे। हुशार आहेत, आपणावर गेलेत। आमच्याहूनही अधिक हुशार आहेत ते, आणि अनुभवानं आणखीन हुशार होतील। आपण लपण्यासाठी कोणती जागा निवडली?
शाहजहान बादशाहच्या हालचालीवरून ठरवू? कुछ पता चला कौन है मुर्तजा? जी नहीं हुजूर, क्या करते हो तुम? एक मामूली खबर तक नहीं ला सकते? ये खबर मामूली थोड़ी है हुजूर। सल्तनतों के खेल इस मुर्तजा पर निर्भर है। बस, हमें और कुछ नहीं सुनना। हमें बस मुर्तजा चाहिए। वो निजाम शाही का वारिस है और उसे खत्म होना ही होगा। अपने लोगों को चारों ओर भेज दो और पता लगाओ कि ये मुर्तजा कौन है, कहां पे छिपा है, सब कुछ। जाओ। चिंता ना करें हुजूर, अपने लोग चारों दिशाओं में भेज दिए हैं। समझो खबर आती ही होगी। आती ही होगी का क्या मतलब है? सबसे पहले हमें खबर होनी चाहिए। किसी और को अगर ये मुर्तजा मिल गया और उसके ऊपर उसने अपना काबू कर लिया तो पूरा खेल पलट जाएगा। हुजूर, ये हमारा सिपाही है, इसने मुर्तजा की खबर लाई है। वल्लाह, पढ़ो जल्दी। नन्हा पंछी, माँ का साया, जीवदन किला, बचा सहारा। क्या है ये? इसमें मुर्तजा का जिक्र तक नहीं है। ये क्या बकवास खबर लाए हो? ठहरो, इसमें पूरी जानकारी है। नन्हा पंछी मतलब इस मुर्तजा की उम्र छोटी सी है, शायद दूध पीता बच्चा। इसकी मां भी इसी के साथ है और ये दोनों जीवधन किले पर है। मंसूर खान, हमारे सिपाहियों को जीवधन किले पर भेज दो और इस नन्हे पंछी मुर्तजा को खत्म कर दो। जाओ, हुक्म की तामील हो। कसला विचार करता आहात? नाही, असंच. मुरार जगदेवांचा. हो. राणीसाहेब आदिलशाही अडचणीत आली आहे. महाबत खान दातोट खात विजापूरच्या दिशेनं धूळ उडवीत चालला आहे आणि महाबत खानाचं आक्रमण म्हणजे खुद्द शहाजहान बादशहाचं आक्रमण. हरले तर संपणार आणि जिंकले तर बादशहाच्या रोषास पात्र ठरणार. दुसऱ्या बाजूला आणखीन 2 सरदार चालून येत आहेत आणि या संकटातून वाचण्यासाठी मुरार जगदेवांनी तुमच्याकडे मदतीची याचना केली आहे. हो जिजा. मग काय ठरवले तुम्ही? जाणार? हो, जाणार आम्ही. जा, परंतु मुरार जगदेवांच्या हातातल्या पेटत्या मशाली विसरू नका. पुण्यात उठलेले आगीचे लोळ विसरू नका. एवढंच नाही तर राखेचे ढीग आणि त्यातून फिरवलेला गाढवाचा नांगर विसरू नका. वेशीवर ठोकलेली पहार विसरू नका. यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सोनी मराठी YouTube चॅनल.